निस्तार मडीपाडा टीम सांगितली तर मागच्या हंगामामध्ये एक टॉपची आणि अव्वलची टीम राहिली. मागचं पर्व त्याने अतिशय दमदार परफॉर्मन्स केलं. अनेक मोठमोठ्या संघांना नमावत अनेक मोठमोठ्या ट्रॉफीज आपल्या विभागातून आपण पाहिलं, अनेक विभागातून आपल्या घरी घेऊन गेले. परंतु या सीझनमध्ये एक चॅम्पियनचा टायटल त्याने उचललाय. पुन्हा एकदा मात्र ती दहशत आज मात्र दर्शवण्याचा प्रयत्न असेल. परंतु वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाचा उल्लेख करूया तर मागील 2 आठवडे त्यांच्यासाठी भरपूर चांगले राहिले आहेत. कारण की या 2 आठवड्यामध्ये त्यांनी सुद्धा 2 ट्रॉफी आपल्या घरी नेल्या आहेत. आता या मैदानावर आज तोच संकल्प असेल, परंतु तो संकल्प पूर्ण होईल का? जसं म्हटलं जाते ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न आणि पंच जयेंद्रजी वाघे आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये दर्शवतात की इट इज अ वाईड बॉल. पहिला चेंडू दिशाहीन, परंतु अशी दिशाहीन करून गोलंदाजी चालणार नाहीये. आपल्या संघाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. हा फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस केला जातोय. आता मात्र विचार विनिमय होता की फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु मिस केला जातोय चेंडू आणि डॉट चेंडू. चांगलं कमबॅक रोहित टक्करच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळालं. हो सुरेख चेंडू हाताळला जातोय. अगदी मात्र तटस्थ मात्र ठेवलं गेलं होतं. फलंदाजाला बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळेल, परंतु आकाशच्या विरोधात गेम प्लॅनिंग आहे, सटीक रणनीती आहे आणि ती वापरली देखील गेली आहे. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025चा दिमागदार नेत्रदीप 16 पाहायला मिळतो आपल्याला. हा फुलटॉस मात्र पहिला चेंडू फेस करत असताना अक्षय ड्राईव्ह केला जातोय. एकदा मिळाले, स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाला आपण पाहिलं तर मग 1ने पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळते. टीमची टोटल इट इज 3. षटक पहिलं आहे मॅन्डेटरी पावलेचं षटक ऑन आहे आणि मॅन्डेटरी पावलेच्या षटकामध्ये नक्कीच धावा जोडण्याचा प्रयत्न इथे देखील केला जातोय. और बीच लॉफ्टेड केलाय. फटका मात्र आपण पाहतोय तिथे फसला जातोय आणि बिग विकेट मोठा मासा मात्र इथे सापडलाय आणि आकाश कानात बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट लॉस्ट. न्यू स्टार मडीपाडा टीम. कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025 पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळतोय क्रमांक 2 न्यू स्टार मडवीपाडा विरुद्ध आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. पहिलं षटक ऑन आहे. पहिला विकेट गमावलाय. जयदीप आले. पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साइडला चेंडूला ढकललंय. 10 मात्र 1 त्यांनी जोडले. टीमच्या टोटल मध्ये भर पडलंय. यशस्वी षटक राहिले आतापर्यंत रोहित ठक्कर या गोलंदाजाचं, कारण की त्याने 1 विकेट मात्र आतापर्यंत मिळवलाय. 5 चेंडू फेकलेत आणि 4 धावा. इकॉनॉमिकल विकेट टेकर राहिला आतापर्यंत. दरम्यान हा चेंडू आपण पाहूया. पंच इशारा देत आहेत इट इज अ वाईड. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळालं. पडल्यानंतर तिथेच जातोय आणि तेच प्रमुख कारण की एक्स्ट्रा रन्स मिळेल. ही मॅच आपण पाहिली आहे ना तर एक रंगतदार रोमांचक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. और बीच यावेळेला उडवलं चेंडूला हवेत आहे आणि हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क झालाय आणि हा मात्र षटकार या मॅच मध्ये आलाय अक्षयच्या पॅड मधून. शहरी चंद्रगावी वसई शहरी चंद्रगावी आई ती वसते चंडिका माता आई चंडिका माता. सदा सुखाची कृपा करीती सदा सुखाची कृपा करीती आई ती वसते
अगदी जे आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 जवळच आपण पाहिलं तर आई चंडिका मातेचं सुद्धा मंदिर आणि आई चंडिका मातेवर हे गाणं गीत जे आपण नुकतंच ऐकलं डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून समोरच आपण पाहिलं छोटंसं पर्वत आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते पर्वत मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच वसलेली आहे आमची महामाई देवी आई आणि ज्याप्रमाणे या स्पर्धेचा आपण उल्लेख करतोय तर आई महामाई देवीच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आजपासून सुरुवात झाली आहे सलग 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल ये तो सिर्फ झाकी आहे पिक्चर अभी तो बाकी आहे कारण की ही स्पर्धा आपण पाहिलं तर आता सुरुवात झाली आहे कारण की 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आहे ना अति उत्तम स्वरूपात मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल परंतु या स्पर्धेला पूर्ण करण्याचं नक्की जे स्वप्न पाहिलं होतं ना विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघानं नक्कीच ते मात्र स्वप्न आज मात्र आपण पाहिलं सत्यामध्ये उतरवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की मग सगळे आयोजक आपण पाहिले अजितदादा गोवारी भूषणदादा पडवले राकेश गोवारी असतील दीपेश पडवले असतील चेतन असतील त्यानंतर दिनेश असतील आणि ऑल ओव्हर म्हणजे संपूर्ण विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ आणि सगळ्या संघांनी कारण की आयोजन करणं बोलणं आणि करणं सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि आयोजन फक्त एकाच्या माध्यमातून करता येत नाहीये त्याच्यासाठी सगळ्यांचा हातभार सगळ्यांचा योग्य ते मात्र योगदान मिळायला हवं असतं आणि ते मात्र दिलंय त्यामुळे ही स्पर्धा आपण पाहिली तर उत्तम दर्जाची आपल्याला हे जरूर पाहायला मिळते व या मैदानाच्या दिशेनं हा चेंडू आपण पाहतोय करण नाईकच्या माध्यमातून मात्र थोडासा इथे खराब फेकला जातोय ज्याप्रमाणे आपण बघितलं की वाईट मात्र जरूर पाहायला मिळतं पहिलं षटक चांगलं राहिलं होतं परंतु एक षटकाराने त्याला बिघडवण्याचं कार्य केलं 13 धावा फुलटॉस यावेळेला स्वीकारलाय परंतु आपण पाहिलं उत्तम झेल मात्र तिकडे पकडला गेलाय आणि विकेट बिग विकेट अक्षयला मात्र यावेळेला बाद केला जातोय आणि दुसरा मोठा धक्का न्यू स्टार मडीपाडा संघाला मात्र मैदानाच्या मध्ये लागतोय थँक्यू डीजे इथे पाहिले आपण 2 मोठे विकेट आतापर्यंत आपण पाहिले जी पॉवर हाऊस म्हणतो ना आपण न्यू स्टार मडीपाडा संघाची तर बॅटिंग लाईनअप त्यांची खूप स्ट्रॉंग आहे आणि ती बॅटिंग लाईनअप मध्ये 2 पॉवर हाऊस खेळाडू अक्षय आणि आकाश परतले आहेत त्यामुळे थोडंसं संकट निर्माण झाले संघावर संकट मोचक खेळ मात्र एका खेळाडूला करावा लागेल आणि तो खेळाडू कोणता ठरेल इथे क्विक करायचंय फास्ट खेळायचं आज वेळेला जास्त महत्त्व द्यायचं आहे मित्रांनो कारण की आपण जवळच आपण पाहिलं तर पर्वत रांग आहेत आणि संध्याकाळ लवकर होते लक्षात असू द्या प्रत्येक संघाने वेळेअभावी मात्र नक्की सहकार्य करायचं प्रत्येक येणाऱ्या संघाला ही मी नम्र विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून विशाल आला होता पहिला बॉल ड्राइव्ह केला जातोय अगदी सेफली ड्राइव्ह केलाय एक धाव घेतलीये दुसरे धाव धोकादायक ठरू शकते नशिबाची साथ होती कारण की कोणते मात्र इथे हानी झाली नाहीये ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर जयदीप कुठेतरी थोडा फसला होता पण कॉल मात्र नक्कीच हा धोकादायक होता 2 धावा मिळाल्या कारण की थोडीशी नशिबाची साथ मिळाली तिथे दिमागतीने टाकलेला नक्कीच कट केला जातोय गली क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्याच्या थर्डमॅनचे चेंडूला उचलतात फेकतात मात्र धाव मिळेल इथून एका धावेने टीमची टोटल पाहिली आपण 16 धावा षटक क्रमांक आपण पाहिले 2 आतापर्यंत करण याचे चेंडू फेकून झालेत 4 म्हणजे 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत जयदीप मात्र आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील का धीमा गतीने टाकलेला चेंडू परंतु हा थोडा दिशाहीन पाहायला मिळतंय तेच प्रमुख कारण की पंच जयेंद्रजी वाघे म्हणतात की हा वाईट आहे खराब आहे चांगली लाईन आणि लेंथ पकडावी लागेल कारण की 2 विकेट चांगले मिळवलेत वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघानं आणि जर जी कामगिरी मजबूत झाली आहे आणखी मजबूत करायची असेल तर मग चांगली गोलंदाजी ते करावी लागेल
यावेळेस पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंच नक्कीच तोच ॲक्शन रिप्ले मात्र दर्शवतात की पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. थोडीशी गती कमी केली जाते, चेंडूमध्ये मिश्रण आणलं जात आहे, पण त्याचा फायदा मिळायला हवा ना. तर चांगल्या लाईन आणि लेंथमध्ये ठेवलं तर मिळेल, परंतु तसं काही होत नाहीये. आणि आत्तापर्यंत 2 वाईट पाहिलेत आपण या ओव्हर्समध्ये. हो हो, वॉट बॉल, क्लीन बॉल केलाय, त्रिफला उद्ध्वस्त. अगदी मात्र सरप्राईज केला फलंदाजाला. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी आणि विकेट डाऊन. जयदीप इज आउट. नक्कीच फलंदाज घाई करायचं, थोडं क्विक करायचं. आपण पाहतोय विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025 आपण पाहतोय. कालावधी म्हणजे आज शुक्रवारचा दिवस 17, 18 आणि 19 3 दिवस ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो कारण की 22,000 व भव्य दिव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 12,000 व भव्य दिव्य ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 8,000 व भव्य दिव्य ट्रॉफी. वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिले तर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर नक्कीच हे सुद्धा मात्र पारितोषिक दिले जातील. परंतु जी स्पर्धा आपण पाहतोय ना A1 उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्याला जर पाहायला मिळते आणि सहकार्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते डीबीएनच्या माध्यमातून. या वेळेला अपील केळी मात्र फटाळी कमबॅक मात्र करंडच चांगलं राहील. इथे षटकामध्ये डॉट चेंडून मात्र पण पाहिले षटकाची होताना पाहायला मिळते समाप्ती. जरूर आपण बघितलं भरपूर असे प्रेक्षक सुद्धा असतात आणि अनेक स्पर्धक आपण बघितलं जेव्हा स्पर्धा चालू होतात ना पेक्षक त्या सामन्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात. परंतु जी स्पर्धा डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते, परंतु लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं ना यूट्यूबवर VTACA या ऑफिशियल चॅनेलवर प्रसारित केली जाते आणि मग भरपूर आपण बघितलं टीमची टोटल आपण पाहिली आहे 19 आहेत. डेफिनेटली आपण पाहिला महामाई देवी चषक 2025 दमदार, दिमागदार आणि शानदार हा सोहळा आपण पाहतोय. 19 धावा फलकावर पहिल्या 2 षटकामध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ विरुद्ध आपण पाहतोय निस्टार मडवीपाडा. दोन्ही संघ आपण बघितले तर नक्कीच अगदी जवळचे संघ आहेत, परंतु त्यांना सुद्धा माहीत आहे, जाणीव आहे जरी आपण जवळचे असलो तरी आपण खेळ मात्र उत्तम करायचा आहे, कारण की एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला नक्कीच पराभव मात्र स्वीकारावा लागेल. परंतु इथून चांगलं खेळ कोण करेल तेच तर रार चेंडू मात्र आपण पाहतोय रोशन वज्रे एक रेग्युलर गोलंदाज, इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला आपण नेहमीच पाहिलंय, कारण की या खेळाडूचा खेळ अतिशय उत्तम राहतोय. मी अनेक स्पर्धा पाहिले त्या अनेक स्पर्धामध्ये रोशनने कमालीचा खेळ केला सुद्धा आहे. यावेळेला शॉर्ट पिच त्यावर मात्र ज्याप्रमाणे पाहतोय ना रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये उडवलेला प्रहार केलेला आणि नक्कीच हा षटकार मात्र विशालच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय रोशन वज्रे या गोलंदाजाला, तोच गोलंदाज ज्याला नक्कीच आपण पाहिलं व्यवस्थित जर विचार करायचा झाला तर मग आपण एक निसर्गाची मित्र म्हणेन ती किमिया असते कधीचित, कारण की त्याला बोलता येत नाहीये, नक्कीच त्याला ऐकायला येत नाहीये, परंतु क्रिकेट अतिशय उत्तम खेळतोय हे अनेक वेळा त्याने दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना जर पाहायला मिळतोय. अनेक वेळा विकेट टेकर आणि इकॉनॉमिकल राहिलाय, परंतु या वेळेला एक मोठा फटका पडलाय, परंतु असं नाहीये की इथून
पलटवार करू शकत नाहीये. डेफिनेटली हार मानणारा खेळाडू नाहीये, जिद्दी आहे खेळाडू, कारण की विशालला सुद्धा प्रत्युत्तरास देण्याचा प्रयत्न करेल. सव्वीस धाव फलकावर आहेत. नक्कीच इथे बेल्स डाऊन झालेत, त्यामुळे थोडंसं थांबलोय. परंतु आपण पाहतोय 2 स्टँड आपण पाहतोय मैदानाच्या 2 बाजूने. ऑफ क्षेत्र आपण बघितलं, आई महामाई देवी स्टँड पाहतोय आपण. त्याचनंतर मिड विकेटला आपण पाहिलं तर आई चंडिका देवी स्टँड आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा आपण पाहिलं तर अगदी भगवं वादळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा चे संस्थापक सन्माननीय मोहन दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं संपूर्ण स्टेज असो, नक्कीच संपूर्ण मंडप, डेकोरेटर्स आणि संपूर्ण ऑल ओव्हर आपण बघितलं तर मग जे मैदानाची आखणी करण्यासाठी आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलं गेलंय. डेफिनेटली आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार मात्र विशालच्या बॅटमधून देखील आपण पाहिला आहे. अगदी हलक्या हाताने मात्र यावेळेला आपल्या टीमची गरज ओळखून खेळ केला जातोय. 2 धावा जोडल्या जात आहेत. हे विश्लेषण करूया आपण विशालचं, कारण की जेव्हापासून आपण पाहिले ना मैदानाच्या आतमध्ये आले तर थांबले नाहीत, बिझी प्लेयर आहेत. कारण की त्यांनी गॅपमध्ये चेंडूला ढकललंय की प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळला नाहीये. एक चांगला सेन्सिटिव्ह खेळ मात्र आपण पाहतो, इम्पॅक्टफुल कार्य खेळतात, समजदार आणि एक जाणीवपूर्वक त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस यावेळेला नक्कीच बिमार चेंडू, बिमार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, परंतु गोलंदाजा बिमार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपण बघितलं की डिक्लेरेशन मध्ये 2 धावा म्हणजे डेफिनेटली 3 धावा मिळतील या, कारण की जवळजवळ एक 9+2 चेंडूची डिमांड असेल. नक्कीच चेंडू सापडत नसेल तर मग चेंडू सुद्धा पुरवला जाईल. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर 30 धावा. डेफिनेटली आलेला आहे मला वाटते चेंडू. हा बिमर चेंडू फेकला गेला होता, परंतु त्या बिमर चेंडूला नक्कीच फाईनली क्षेत्रामध्ये विशालनं खेळला गेला होता. डिक्लेरेशन झोन आहे तिथे 2 धावा मिळतील, पण अजून इथून आपण बघितलं एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. रोशनला मात्र थोडासा मार पडला गेला इथे. आता सुद्धा आपण पाहिलं तर मग पुढचा चेंडू नक्कीच चांगल्या स्वरूपात फेकावा लागेल, कारण की जसं म्हटलं जातंय ना की घर बांधणी करताना नक्कीच पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट, आणि फ्री हिटचा चेंडू मात्र यावेळेला असेल. पाहूया आपण. फ्री हिटचा चेंडू फुलटॉस लॉब केला जातोय. फिल्डर आहेत प्रयत्न केलाय, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क आणि मिळेल हा षटकार. 6 धावा. बिग हिट फ्री हिटचा चेंडू होता आणि तो चेंडू मात्र आपण पाहिलं तर या प्रकारे मिळेल तर कसा सोडेल विशाल. आता मात्र आपण पाहिलं तर व्हेरी डेंजरस मात्र खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये 36 धावा फलकावर. चेंडू फेकून झालेत 4. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता डाउन्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेला आपण पाहिलं तर मग चांगले फिल्डिंग झाले. नकार नकार नकार, सरळ नकार दिलाय, परंतु हलके मिसफील्ड, परंतु नुकसान होऊ शकलं असतं तिथे, परंतु नकार दिला. आणि मी तर म्हणेन की योग्य निर्णय होता तो म्हणजेच मी तर म्हणेन विशाल याचा, कारण की त्याला इथे थांबणं गरजेची बाब आहे, कारण की या सिच्युएशन मध्ये एक चांगली पारी त्याने बिल्डअप सुद्धा केली आहे. अजून सुद्धा जर विश्लेषण करायचं झालं तर मग आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांना करायचं आहे. इथून एक चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल आपण पाहिली आहे 37 धावा फलकावर आपण पाहिल्या देखील आहेत. यावेळेला मात्र आपण पाहिलं चांगला फटका गणेशनं खेळला जातोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये. एक धाव मिळत दुसऱ्याचा प्रयत्न पाहिला, पण अगदी 2 धावाची त्याच्या चपळाईने पूर्ण देखील केल्या गेल्यात. आणि नक्कीच ही स्टार्टर जे होती षटकाची झाली समाप्ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 39 धावा फलकावर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे का सुंदर अशा गाण्याची. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस, मंदिरावर राहिले नसते कळस. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
खूप सुंदर असं संगीत आपण ऐकलं. शिवछत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हे गाणं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर नक्कीच ज्याप्रमाणे या महाराष्ट्राचा इतिहास सगळा काही सांगून जातोय की शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच जो इतिहास अवघा 50 वर्षामध्ये त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 350हून अधिक गडकिल्ले मात्र आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्थापित केले. अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच आठवण देणारं हे गीत आपण जरूर ऐकलं. शेवटच्या षटकामध्ये जयेश पहिला चेंडू लॉर फुलटॉस नकार दिलाय सरळ नकार दिलाय विशालनं. दुसऱ्या बाजूने मात्र संधी रनआउटची आणि मात्र फलंदाज बाद गणेशला परतावं गेलं. सॅक्रिफाईस केले विकेटचं असं म्हणायला काही हरकत नाहीये. आपण पाहणार आहोत यानंतर नक्कीच ज्याप्रमाणे फर्स्ट राऊंड मध्ये नक्कीच दोन संघ एकमेकांच्या समोर पाहणार आहेत, परंतु यानंतरचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा मॅच होईल. नित्यसाई स्पोर्ट्स लोहिया नगरच्या विरोधात कोणता संघ इथून येईल, कारण की त्यानंतर मग आपण पाहणार आहोत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा अगेन्स्ट आपण पाहणार आहोत विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ आयोजक संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. जीवदानी गिरीज विशेष आपण पाहणार आहोत हॉलीक्रॉस घोडबंदर आझाद वसई विरुद्ध आपण पाहणार आहोत जरीमरी स्पोर्ट्स गोकीवीर बिग मॅच. आणि त्यानंतर मग आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा विरुद्ध सैदी स्पोर्ट्स बापाने. शॉर्ट पिच आवळीला टक्कन उडवलंय, तोडलंय, फोडलंय, चेंडूला सरळ ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नेऊन सोडलंय. विशालच्या बॅट मधून हालाय षटकार. धाव संख्या आपण पाहतो या षटकाराने 45 धावा. मी तर वाढवो ना तुम्ही बांडग आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. थँक्यू डीजे. या वेळेला आपण पाहिली की विशाल काय खेळ करतोय आतापर्यंत. त्याचा खेळीचा जर विचार करायचा झाला तर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 23 धावा आल्यात. आणखीन एक हाय अँड हँडसम दॅट्स अ ह्यूज अँड बिग हिट 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहिली आहे ना ज्या प्रकारची जी खेळी होती विशाल इंगेच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त गेम चेंजिंग नॉक मात्र ते खेळत आहे, कारण की अशा सिच्युएशन मध्ये आपला संघ थोडा अडचणीमध्ये आला होता आणि त्यानंतर त्याने केलेलं आक्रमण यावेळेला झेल निर्माण झालाय आणि झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 2 धावा देखील मिळतील. 53 धावा फलकावर पूर्ण झालेत. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4, म्हणजे 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. पहा, जर हा कॅच पकडला असता, हा झेल पकडला असता ना, तर ह्या 2 चेंडू मध्ये थोडंसं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. शॉर्ट पिच या वेळेला पुल केलाय. फिल्डर आहेत तिकडे, परंतु अडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलोय. नाराज होत आहेत गोलंदाज आणि हाही चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. धन्यवाद इजे. अगदी आपण पाहिलं की तहस महस केले. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल 57 धावा आणि शेवटचा बॉल डेफिनेटली आपण बघितलं तर एक डॉटच्या स्वरूपात आलाय, परंतु विशालची जी पारी आपण पाहिली आहे ना, दमदार पाहिली आपण, कारण की त्या पारीमध्ये आतापर्यंत त्याचा खेळ आपण पाहिला ना. विशालने नॉट आउट आपण पाहिले आपल्या संघासाठी 38 धावा ज्याने 17 चेंडू मध्ये केल्या. अगदी मित्र म्हणेन 14 चेंडू मध्ये केल्या. आता डेफिनेटली आपण पाहिलं तर एक डेफिनेटली 4 षटकार 1 चौकार, एक बेहतरीन पंच मात्र त्याला म्हणतोय ना, तो पंच मात्र त्याने लगावला गेला, कारण की आपल्या टीमला मात्र जी गरज होती ना, कारण की अशा परिस्थितीमध्ये टीम आली होती की आकाश आणि अक्षय हे लवकर बाद झाले होते. मग त्यामुळे एखाद्या खेळाडूला तर त्याला सांभाळणं गरजेची बाब होती आणि ते सांभाळण्याचं कार्य विशालने एक जी 38 धाव्यांची नाबाद खेळी केली आहे ना, दमदार खेळी,
डेफिनेटली आपण पाहिली ज्याची गरज होती आणि म्हणूनच का हा संघ आपण पाहिला तर टॉपला नक्कीच येताना पाहायला मिळतोय कारण की एकानंतर एक पाहिले आपण तर त्यांच्याकडे पाहू राहावंच म्हणून खेळाडू आहेत आणि नक्कीच त्याचा उदाहरण देखील पाहायला मिळालं. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी आणि ते कंप्लीट करायचं आहे तर मग कशा प्रकारचा खेळ केला जाईल. चला मडीपाडा संघ आपली फील्ड सेट करा. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 फलकावर आपण 57 धावा पाहिल्यात आणि 58 धावांचं लक्ष आहे बिग टोटल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये नित्यसाई लोहिया नगर हा संघ आपण बघितला ना तर मग तो सुद्धा विचार करत असेल की इथून कोणता संघ त्या संघाला आपण फेस करणार आहोत. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील जात असताना पाहायला मिळालेत. सूरज पहिला पण आणि त्याला 7 मात्र करण ही जोडी आपण पाहिली आहे. ही एवन जोडी आहे पहा अगोबा स्पोर्ट्स टिवरी संघाची कारण की या जोडीनं अनेक मैदानं मात्र आपण पहिले गाजवलेत आणि सरपंच उपसरपंच चषक आपण पाहिलं तर मग डेफिनेटली आठवण तर होईलच सूरजच्या खेळीची कारण की विकास कोम सारखा जो गोलंदाज आपण पाहिला होता गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाचा त्यावर अक्षरशः कहर मात्र त्याने बरसवला होता. सलग 6 षटकार मात्र सरपंच उपसरपंच चषकामध्ये ठोकण्याचा विक्रम त्यांनी सुद्धा केला आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये. आपल्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये त्यानेही आपलं सुवर्ण क्षणामध्ये नक्कीच सोनेरी अक्षरामध्ये त्याने नाव लिहिलंय. परंतु ज्याप्रमाणे आता या मॅचमध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ आहे ना टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसं उत्तर देईल का प्रयत्न तर करावा लागेल कारण की प्रयत्नाशिवाय पर्याय नाही आहे. जसं म्हटलं जाते ना की सोसावं लागतील घाव करावे लागतील कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुम्हाला तुमच्या यशाची एक मोठी गोष्ट. मग आता ते मोठी गोष्ट जर सांगायची असेल ना तर मग थोडे मोठे कष्ट देखील करावे लागतील. प्रामाणिक खेळ मात्र दमदार करावा लागेल. कारण नायक लेफ्टी बॅट्समॅन आपण पाहतोय ज्याप्रमाणे आणि या करणचा सुद्धा एक खास जर आपण बघितलं तर जी शैली दुधारी तलवार आहे कारण की ती सुद्धा आपण पहिले निसर्गाची देणगी मात्र सगळ्या खेळाडूंना मिळत नसते की मनामध्ये आलं तर लेफ्ट मनामध्ये आलं तर राईट अशी फलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजेच करण जो सध्या स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय जयदीप कोठारी भरोशाचा गोलंदाज आहे. पॉवर प्लेमध्ये विकेट जास्त मिळवण्याची क्षमता ठेवणारा परंतु यावेळेला करणच्या समोर यावेळेला पहिला बॉल मात्र आपण पाहिला नक्कीच आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आत्मघाती फटका ज्याला म्हणतात तो खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील मात्र केली होती परंतु लेग बायचा इशारा मिळाला. सुरुवात मात्र आपण पाहिली आहे तर इथून होताना देखील पाहायला मिळाले. आता पाहणार आहोत आपण की सूरज स्ट्राईक एंडकडे आलाय. लेफ्ट राईट एक कॉम्बिनेशन त्यामुळे थोडंसं इतर म्हणेन पंचांना थोडंसं इथून तिथे तिथून इथे मात्र हे चित्र आपल्याला जर पाहायला मिळेच. पण आपण विचार करूया की सूरज याच्या खेळीचा तो आपल्या संघासाठी कसा खेळ करेल. शॉर्ट पिच यावेळेला धीमा होता अगदी योग्य रीतीने बाटवर घेतलाय परंतु फिल्डर होते अक्षय तिथे चांगली फिल्डिंग केली. एकदा मात्र जरूर मिळेल सूरजला. त्यांची टोटल 2 धावा 58 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे म्हणजेच आपण पाहिलं 56 धावा आणखीन इथून हव्या असतील 22 चेंडूमध्ये.
यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय, फटका धोकादायक, अल्टी पलटी, परंतु यावेळेला मात्र करणला करावी लागेल कल्टी, कारण की विकेट डाऊन झालाय. चांगला झेल मात्र पकडलाय आणि इथे आपण पाहिलंय पहिली विकेट डाऊन झाली आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाची. जे आपण पाहिलं नक्कीच ज्याप्रमाणे विकेट डाऊन झालाय आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 सकाळचं सत्र आपण पाहिलं तर नक्कीच ज्याप्रमाणे या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण पाहिलं सन्माननीय पाहुणे जिग्नेशजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळाले होते, लोकेशजी बेंद्रे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग या विभागातील म्हणजेच जास्त असं जर विचार करायचा झाला तर मग खोपरेपाडा या गावातील ज्येष्ठ नागरिक आपल्याला पाहायला मिळाले होते. बुधाजी कुंभारे नक्कीच त्यांना देखील आपण पाहिलं, प्रमोदजी गोवारी, त्यानंतर मयूरजी जगन्नाथ तांडेल म्हणजे म्हात्रे साहेब सुद्धा इथे उपस्थित होते, प्रमोदजी गोवारी, माणिकजी गोवारी आपण पाहिले. नक्कीच ज्याप्रमाणे भूषणदादा पडवले, अजितदादा गोवारी यांना सुद्धा आपण पाहिलं. त्याच नंतर आपण पाहिलं की विनियाताई भूषण पडवले म्हणजेच माजी सरपंच चंद्रपाडाच्या, त्याही देखील आपण पाहिल्या सकाळच्या सत्रामध्ये. आणि महिला मंडळ खोपरेपाडा सुद्धा आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालं होतं, खास करून आई महामाई देवी चषकाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी हे सगळे पाहुणे आपण पाहिलं होतं. मैदानाच्या मध्ये आपण वळतोय तर डॉट चेंडू येत आहेत. निलेश परेट आपण पाहिलाय, छोटा पाकेट बडा धमाका, परंतु 2 धावा मात्र इथे आल्या त्या बॉलवर. त्या 2 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 4च्या घरामध्ये, म्हणजे 58 धावांचं जे लक्ष पूर्ण करायचं होतं ना, तर पहिल्या षटकापासून टीप फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यायचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु मात्र तो प्रयत्न तितका सफल देखील होताना पाहायला मिळाला नाहीये. आणि मग त्यामुळे थोडंसं अडचण मात्र जरूर पाहायला मिळते. हा बॉल घ्या नक्कीच विनंती करतोय. तिकडे बॉल गायब झालेला आहे, व्हॉलेंटियर्स असतील तर आपण ओव्हर झालंय, षटक समाप्त झालंय, मग देऊ शकते आपण आता जुना बॉल. तर भरपूर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा पूर्ण होताना देखील पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आल्यात 58 धावांचा पाठलाग करत असताना वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 4 धावा म्हणजेच आणि एक विकेट सुद्धा मात्र तिथे गमावली आहे करण नाईकची. मग ती विकेट आपण पाहिलं की कुशल ठरते की काय. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत अजय किरकिरे या गोलंदाजाला. अजयकडे सुद्धा आपण पाहिली आहे गोलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे, परंतु पहिलं षटक आपण फ्लॅशबॅकमध्ये वळलो ना, म्हणजे न्यू स्टार मडीपाडा टीमसाठी 11 धावा आल्या होत्या, परंतु इथे कमी आल्या आहेत, सरासरीमध्ये मागे राहिलाय. मग आता सूरजला काहीतरी खेळ चांगला करावा लागेल. पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका धोकादायक होता, परंतु फिल्डर आहेत ते दुसऱ्याचा प्रयत्न, नास्टागेनकडे चेंडूची फेकी आणि 2 धावा मात्र पूर्ण दाखल झाल्यात. कुठेतरी आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल करतोय आता वाघोबा स्पोर्ट्स टीम. सूरज यांना नक्कीच खेळ मात्र सांभाळावा लागेल. विशालची जी पारी आठवावी लागेल, जशी पारी मात्र सूरज यांना खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. दरम्यान आपण पाहिला तर हा तेज तर्रार चेंडू फेकला जातोय, डॉट चेंडू. आणि या डॉट चेंडूमुळे आपण पाहिलं तर मग थोडंसं आस्किंग रेन मध्ये नक्कीच भर पडेल. टीमची टोटल 6 धावा आहेत, म्हणजेच आणखीन इथून 52 धावा हव्या आहेत. आता तो विचार सिंगल डबलचा नक्कीच चांगला आहे, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू उंचावला आहे, फिल्डर आले तिथे. यावेळेला झेल मात्र ड्रॉप झालाय
आणि झेल ड्रॉप होताच मात्र 2 धावा देखील प्राप्त झाल्या. थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच थ्रो आपण पाहिलं थोडासा खराब झाला होता की नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला नक्कीच डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. परंतु थोडंसं काही जास्त दुखापत असेल तर बघा. ऑल इज वेल, नक्कीच सर्व काही व्यवस्थित आहे. 2 धावा मात्र पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. 8 धावा फलकावर, म्हणजेच आता 50 धावा पूर्ण करायचे असतील जिंकण्यासाठी. सूरज यांना नक्कीच आता आपण थोडेसे शर्तीचे प्रयत्न करत असताना देखील पाहणार आहोत, कारण की त्यांच्याकडे ती कला आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आडवा बॅटने चांगला शॉट. ओह, दॅट्स अ फ्लाईट आणि नक्कीच ती मात्र लँड सुद्धा झाली बाउंड्रीच्या बाहेर. हा षटकार आलाय. काय सुंदर फटका होता, काय ताकद होती त्या फटक्यामध्ये आणि काय कमाल होती. नक्कीच 6 धावा. थँक्यू डीजे. काय जोरगास प्रहार मात्र नक्कीच होताना पाहायला मिळाला आणि निरीक्षण सुद्धा केलं की कुठे तो फटका मात्र नक्कीच आपण कसा खेळला आणि त्यानंतर बॅट सुद्धा त्यांनी चेक केली आहे. 14 धावा फलकावर आपण पाहतो. या फटक्यांची गरज आहे. एकदा खेळला जातो आक्रमक फटका लॉंगांच्या दिशेने. हो, मिसफील्ड झाली. मिसफील्डचा मात्र नक्कीच फायदा मोठा मिळेल आणि या धावांच्या शोधात आहे आता मात्र वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ आणि त्या धावा मात्र येत आहेत. पहा, 2 चेंडूवर नक्कीच मित्र म्हणेन 10 धावा आल्यात. मग झेल सुटला होता ना सूरजचा, तो झेल सुटल्यानंतर त्याने थोडासा आता मात्र खेळण्याचा अंदाज बदलला आहे, कारण की टीमची टोटल आपण पाहिली ना तर 18च्या घरामध्ये पोहोचली. याचाच अर्थ आपण पाहिली ना की आता 40 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. हा मॅच मध्ये येऊ शकतायत. सूरजचे प्रयत्न करतायत. हो, यावेळेला अगदी तेज तर्रार चेंडू. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली 18. मग आपण जर विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ मला वाटतं की जेव्हा न्यू स्टार मढीपाडा संघ खेळत होता तर 2 षटकामध्ये जवळजवळ 19 पर्यंत नक्कीच त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर विशालची खेळी ती खेळी आठवावी लागेल. म्हणजेच आपण पाहिलं तर ज्या वेळेला विचार केला ना, कंपॅरिझनचा जर विचार करायचा झाला तर मग अगदी बरोबर मध्ये म्हणायला काही हरकत नाही, कारण की 18-19 इतकं जास्त नाही आहे. परंतु आता मात्र त्यानंतरची विशालची खेळी होती ना, ती खेळी मात्र एखाद्या खेळाडूला करावी लागेल. कारण की आता 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडू आणि 40 धावा. नित्यसाई लोहियानगर टीम असेल, कर्णधार असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना तर तुम्ही टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन राहा. तुम्हाला ही नम्र विनंती असेल, कारण की 2 षटकानंतर त्वरित टॉस आपण करणार आहोत. अजित इंगले पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, तेज तर्रार गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मैदानाचं निरीक्षण पूर्ण करून झालेलं आहे आमचे साथी समालोचक विजय भाई यांच्या माध्यमातून. काहीतरी गेम प्लॅनिंग त्यांची सुद्धा देखील आहे, परंतु त्यांचा संघ मात्र या स्पर्धेमध्ये नाहीये. फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. नक्कीच धाव मात्र 1 मिळेल. तर एका धावेने मात्र आपण पाहिलं तर तो तितका परिणाम पडणार नाहीये जितका टाकायचा आहे. परंतु थोडासा मित्र म्हणेन की त्या खेळ सूरजला मात्र इथून सांभाळायचं आहे, कारण की इथून धाव आली आहे 1, म्हणजे 39 धावा हव्या असतील. आता प्रयत्न चांगला केला होता, इनर एज होती, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू एका बाउन्सने कलेक्ट केला जातोय. आता जवळजवळ थोडं कठीण होत आहे बॅटिंग करणं. नक्कीच प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या पलीकडे पाठवणं शक्य होणार नाहीये. आणि 9 चेंडू 39 धावा, म्हणजे या षटकामध्ये हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. 3 चेंडूवर 3 मोठे फटके नक्कीच खेळणं गरजेची बाब असेल. प्रयत्न चांगला आहे, यावेळेला उडवलंय. यस, डेफिनेटली इट इज अ बिग हिट. सूरजच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. धन्यवाद. नक्कीच ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका एक जरूर आला इथे. टीमची टोटल 25 धावा. तेहतीस आणखीन हव्या असतील.
हा चेंडू नक्कीच ऑफस्टंपच्या जवळ आहे. एक धाव मात्र मिळवली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न सरळ नकार पहा आपण पाहिला तर नक्कीच थोडा मॅच फसली आहे. कारण की आता जवळजवळ 32 धावा हव्या असतील आणि चेंडू शिल्लक असतील तर 7 चेंडू 32 म्हणजे निलेशना या बॉलवर नक्कीच या मॅच मध्ये यायचं तर मग एक बिग हिट एक्झिक्यूट करावेच लागेल. एक मोठा षटकार ठोकण्याचा प्रयत्न करावाच लागेल. जर फाईट बरोबरीची करायची आहे, लढायची आहे तर मग इथे प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच अगदी सुरेख हाताळला जातोय अगदी ब्लॉक हॉल मध्ये. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूमुळे आपण पाहिले तर मॅच मात्र फसली गेली आहे. आता 6 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाला. कारण की ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं एक पहिलं षटक होतं ना, मी तर तेच म्हणेन की पहिल्या षटकामध्ये कदाचित 10 ते 12 धावा किंवा नक्कीच थोड्या जास्त धावा यायला पाहिजे होत्या, पण ते आल्या नाही आहे. आणि याही षटकामध्ये एक मोठा षटकार आपण पाहिला होता तरी सुद्धा हे षटक 8 धावांचं राहिलं आहे. म्हणजेच ही 2 षटकं आपण पाहिली आहे ना, जवळजवळ तेच 12 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर किती तर फक्त आलेल्या धावा म्हणजेच 12 धावा आल्यात त्या नक्कीच 12 चेंडूमध्ये. त्यामुळे थोडंसं नुकसान झालं आहे. मग त्यामुळे आता की 6 मध्ये 32 आता करायची आहेत जिंकण्यासाठी. आणि विशाल ज्याने भरपूर चांगली बॅटिंग केली होती तेच बॉलिंग ट्रॅकवर. परंतु विशालचं स्वागत मोठ्या फटक्याने खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र फसला जातोय. विकेट मात्र डाऊन झाली आहे. कारण की सिक्सर किंग कदाचित आपण पाहिलं तर हा जर सिक्सर ठोकला असता तर त्याने संकेत दिले असते की या मॅच मध्ये आपण लढाई करू शकतोय. परंतु मॅच आता थोडी कठीण झाली जिंकणं. कारण की येणारे चेंडू शिल्लक राहिलेत आता 5 आणि या 5 चेंडूमध्ये 32 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. थँक्यू डीजे. जयेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयेश आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत फटका फसलाय. विकेट मिळू शकते. अक्षयच्या माध्यमातून कॅच मात्र पकडला जातोय. 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत विशाल इंगलेने. चांगली बॉलिंग पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय नक्कीच पाहुण्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. नक्कीच द ग्रेट मराठा चे संस्थापक मोहनदादा पाटील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल आपलं. की सातत्याने आपण पाहिलं तर मग या जुचंद्र विभागामध्ये जुचंद्र नगरीमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला नक्कीच आला रे आला. नक्कीच जसं म्हटलं जाते ना की आमचा मोहनदादा आला. नक्कीच मोहनदादा मनपूर्वक आपलं स्वागत असेल. आई महामाई देवी चषक 2025 मध्ये. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय जवळजवळ 2 संघांच्या दरम्यान. एका बाजूने आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि निस्टार मरवीपाडा. 58 धावांचं लक्ष चेस करत असताना मात्र तर फसलाय 26 धावा. 32 धावा हव्या आहेत. हॅट्रिक बॉल आणि यावेळेला पाहिले आपण हॅट्रिक पूर्ण झाली आहे. बेल्स डाऊन झालेत. अगदी आपण पाहिलं तर हा बॉल बेल्सला स्पर्श करून निघून गेला आणि तिसरी विकेट सलगची मात्र आपण पाहिली मिळाली. विशाल इंगलेने मिळवून दिली आहे आणि या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरतोय. नक्कीच आपण पाहिलं तर मोहनदादांच्या सोबत आणखीन पाहुणे दाखल झाले. त्यांचे सुद्धा आपण आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सातत्याने विश्लेषण करायचं झालं तर मग जेव्हा जेव्हा या विभागामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा अनेक असे कार्यक्रम असो किंवा जेव्हा जेव्हा समाजकार्य असो त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक पाऊल पुढे नेहमीच आपण मोहनदादांना पाहत असतोय. आणि सध्या तरी आपल्याला मंचावर इथे लाभले गेलेत. सन्माननीय दिलीप जी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट मात्र इथे मिळून दिलेत. भाडुदाजी पाटील साहेब नक्कीच आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. डॉट चेंडू आलाय. मॅच इथून फसली आहे कारण की जवळजवळ आपण पाहिली आहे ना की आता 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि एकही धाव आलेली नाहीये. विश्लेषण करायचं झालं तर मोठा विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये. फटका हवेत खेळलाय
विकेट कदाचित मिळू शकते. चौथी विकेट मिळते विशालला. आणि आज दिवस या मॅच मध्ये संपूर्ण दिवस आपण पाहिलं तर विशाल इंगळेचा राहिलाय. कारण की जवळजवळ त्याने पहिल्या इनिंगमध्ये केलेली दमदार बॅटिंग आपण पाहिली आहे. कारण की 38 धावा जवळजवळ 14 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यानंतर बॉलिंग करत असताना आत्तापर्यंत हे षटक शेवटचं ज्याने फेकलं गेलं 58 धावा चेस करत असताना पूर्णपणे एका चेंडूमध्ये 32 धावा हव्या आहेत. आता वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीम त्यांच्याकडून मी तर म्हणेन सुरुवातीला गोलंदाजी भरपूर चांगली झाली होती, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. मग जी संधी मिळाली ना विशाल या खेळाडूला त्या संधीचं सोनं केलं आणि अगदी चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. आणि नक्कीच आपण पाहिला तर हा वाईड बॉल आलाय. अपेक्षा अशी होती की कदाचित मॅडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु एकतर्फा मुकाबला होताना पाहायला मिळतोय. 31 धावा हव्या असतील आता एका चेंडूमध्ये. अपील केली आहे परंतु फटाळली जाते आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेला आहे न्यू स्टार मडवीपाडा संघानं. अभिनंदन असेल न्यू स्टार मडवीपाडा संघ. आणि मी आभार व्यक्त करतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाचा ज्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपण वळणार आहोत, कारण की जिथे मॅन ऑफ द मॅचचा दावेदार खेळाडू नक्कीच कोण असेल तर आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत की बॅटिंग त्याने केली दमदार 14 चेंडूमध्ये 38 धावा. त्याचनंतर आपण पाहिलं हे जे षटक त्याने शेवटचं फेकलं 3 विकेट आणि फक्त 4 विकेट आणि 1 धाव. विशाल इंगळे ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच विशाल. आणि कर्णधार त्वरित या लगेच. हॅलो, थँक्यू सो मच शेडुकले. विजय थोडंसं थांबवते तुम्हाला. मी विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब आपण सुद्धा मंचावर या. भूषणदादा पडवले आपणास नम्र विनंती करतायत. रवींद्रजी ठक्कर साहेब आपण पाहतोय विद्यमान सरपंच टिवरी ग्रामपंचायतचे, आणि त्यांना विनंती करतो की आपण मानपूर्वक येऊन मंचावर विराजमान व्हा. ओरटो विजय. चला, सुरुवातीला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय, नुकताच त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. द ग्रेट मराठाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे विशाल इंगळे या खेळाडूला. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स नुकताच झालेल्या मॅचमध्ये चांगला रोल त्यांनी या ठिकाणी प्ले केला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला आहे. हा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील त्यांच्या माध्यमातून आलाय. त्यानंतर दुसऱ्या मॅचचा आपण टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. चला टॉस